यूट्यूब हे असे एक झालेलं आहे की लोकांचा लाखो करोडो लोक त्याच्यावर जॉब झालेला आहे। स्त्रियांना खूप यूट्यूब चान्स देते की तुमच्यामध्ये जे कला आहेत फ्रीमध्ये, त्याला काही पैसे वगैरे काहीच घालवायचं नाहीये, सर्च करून लोक बघतील। तर माझं हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर सारे यूट्यूब चॅनल बनवतात, नवीन यूट्यूबर्स आहेत, त्यांच्यासाठी मी थोडीशी पुढे जाण्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ बनवत आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन प्रेस करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे यूट्यूबमध्ये सक्सेस कसं भेटतं आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल। तर काय कायांचे चॅनल असे आहेत की त्यांना खूप वेळाने सक्सेस भेटतं आणि काय कायांचे असे चॅनल आहेत की त्यांना 1-2 महिन्यात पण त्यांचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण होतं। तर काय कायांचं काय होतं की चॅनल मध्ये इन्फॉर्मेशन आधी चॅनल कसा बनवायचा काय ते न बघता, म्हणजे माझ्यावरूनच सांगते की मी चॅनल बनवायच्या आधी हे मला माहितीच नव्हतं की यूट्यूबवरून एवढे पैसे भेटतात, एवढे हे करतात। मला असं वाटायचं की एक इंस्टाग्राम वगैरे असं फेसबुक ॲप्स आहेत, तसंच हे यूट्यूब एक ॲप्स आहे। मी लॉकडाऊनमध्ये हा चॅनल खोललेला आणि मला एवढं त्याचं नॉलेज नव्हतं। तर आत्ता 3 वर्षात मला एवढं 3-4 वर्षात नॉलेज आलेलं आहे। पण यूट्यूबचा एक नियम आहे की 365 दिवसामध्ये 4000 घंटेचा वॉच टाईम पूर्ण करा। आणि जरी आपला तेवढा कमी म्हणजे 365 दिवसामध्ये 2000 झाला किंवा 1000 झाला आणि 365 जर पूर्ण दिवस झाले, तर तो जो पहिला वॉच टाईम झालेला असतो तो घटतो आणि दुसरा वॉच टाईम आपल्याला नवीन हे होते तो कमी होत जातो। तर खूप वेळ लागतो। तर काय होतं, आपण पहिल्यांदा यूट्यूब चॅनल चालू करायच्या आधी सर्वात पहिला यूट्यूब चॅनल काय आहे, कसं हे करायचं, थंबनेल कसं बनवायचं, टायटल कसं बनवायचं, याची इन्फॉर्मेशन पहिला घ्यायची। आणि व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअरिटी पाहिजे व्हिडिओची, मोबाईल एक चांगला स्मार्ट चांगला पाहिजे आणि जे आपण दाखवतोय ते व्यवस्थित लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, दिसलं पाहिजे व्यवस्थित एकदम क्लिअरिटी मोबाईलची। नाहीतर तुम्ही असं व्हिडिओमध्ये बनवणार ते ब्लर दिसतंय ते असं चालणार नाही। तर माझी काय चुकी झाली, सर्वात पहिला मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर मला हेच माहिती नव्हतं की म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ लोक कसे बनवतात तसंच आपण काहीतरी करावं असं खूप वाटायचं। पण यूट्यूबवर नक्की काय टाकायचं, खूप असं म्हणजे माझ्याकडं टॉपिक खूप होते माझ्याकडं। पण वेगवेगळी टॉपिक अशी बनवली तर यूट्यूब आपल्याला सक्सेस देत नाही। एकसारखे व्हिडिओ बनवले की लगेच यूट्यूबवर सक्सेस भेटतं। तर मी सुरुवातीला मी भाषाच मला वाटलं की हिंदी भाषेमध्ये जर व्हिडिओ टाकले तर जास्त लवकर माझं चॅनल व्हायरल होईल आणि लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचेल। तर मी सुरुवातीला थोडे हिंदी व्हिडिओ बनवले, नंतर परत मग मी बघितलं लोकांचं की जशा भाषेत आहेत जसं आहे तसंच आपल्याला टाकणं गरजेचं आहे। नाहीतर आपण काहीतरी वेगळं हे करायला गेलं की काहीतरी वेगळंच होऊन जातं। त्यापेक्षा जे आहे आपल्यामध्ये कला आहे, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपण ते दाखवायचं आहे। जे आपल्यात कला आहेत त्या आपल्या बाहेर आणायच्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। यूट्यूब हे असं एक झालेलं आहे की लोकांचा लाखो करोडो लोक त्याच्यावर जॉब झालेला आहे। खूप लोक लॉकडाऊनपासून त्याच्यावर उतरलेले आहेत। लॉकडाऊनच्या आधी एवढे काही लोक त्याच्यावर नव्हती, पण आता लॉकडाऊन घरी बसून काय करायचं त्याच्यामुळे जास्त करून आता यूट्यूबवर लोक उतरलेले आहेत। तर मी म्हणते की आपल्याला चांगलं असं काही टॉपिक असेल तर आपण ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सर्व गोष्टी आधी जाणून घ्यायला हवेत की त्याच्यामध्ये आपल्याला कसं काय करायचंय काय ते, त्याच्यामुळे आपण पुढे लगेच जाऊ शकतो। आता कोणत्याही क्षेत्रात तुम्ही बाहेर जरी जॉब करायला पडलात तरी तिथे काय आपल्याला लगेच पैसे असे भेटत नाहीत। तर थोडंसं आपल्याला जनरली नॉलेज एक 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तर लागतोच। तर यूट्यूबमध्ये ही लगेच सक्सेस भेटतो। पण आपलं सर्व आपण आधी काय काय आहे, यूट्यूब काय आहे जाणून घेऊन जर व्हिडिओ बनवणं चालू केलं तर तुम्हाला सक्सेस लगेच भेटेल। आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो का, तर आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी पूर्ण कमी असल्यामुळे यूट्यूब आपल्याला लोकांपर्यंत पुढे पोहोचवत नाही। लोकांना जर आपलं हे आवडलं ना तर आपल्याला लोक सर्च करून बघतात। तर काय कायांचे व्हिडिओ सबस्क्रायबर मिलियनपर्यंत गेलेत तर त्यांना मिलियन सबस्क्रायबर आहेत तर मिलियन व्ह्यूज नसतात।
तर त्यांना काहीतरी आवडलं तरच ते आपल्याला सर्च करून बघत असतात आणि आपल्या व्हिडिओची पण वाट बघत असतात. तर लोकांना आवडण्यासाठी आपल्यामध्ये आता भरपूर काही आपल्याकडे टॉपिक आहेत. ब्युटीचं आहे, जेवण बनवण्याचं आहे. भले आपण ब्लॉग करू शकतो, दिवसाभरात आपण घरामध्ये काय करतोय ते. पण स्त्रियांना खूप यूट्यूब चान्स देते की तुमच्यामध्ये जे कला आहेत फ्रीमध्ये, त्याला काही पैसे वगैरे काहीच घालवायचं नाही आहे. तर चॅनल फक्त खोलला आणि व्हिडिओ पण नियमितपणे रोज एक शॉर्ट, आज शॉर्ट टाकला तर 2 दिवसांनी लॉंग टाका सुरुवातीला. जर समजा तुम्हाला त्याच्यात जास्त एक्सपिरियन्स वाढत गेला, त्याला व्ह्यूज वाढत गेले, तर तुम्ही डेली पण व्हिडिओ टाकू शकता. जेवणाचा काही आपण रोजच कंटेंट आपल्याला काही त्याच्यामध्ये विचार करून करायला लागत नाही. तर आपण रोज वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकू शकतो आणि जरी आपण आपल्या घरामध्ये काही करत असेल तेही आपण आपल्या यूट्यूबवर दाखवू शकतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला खूपच नॉलेज पाहिजे आणि आपलं कंटेंट चांगलं पाहिजे आणि थंबनेल चांगला पाहिजे. मग आपल्याला लोकांनी खूप सर्च करून लोक बघतील. तर माझं हेच झालं की मी यूट्यूब काय आहे आणि ते कसं व्हिडिओ म्हणजे माझं कसं व्हायचं, मी काय एडिटिंग वगैरे करायची नाही एवढं. असं व्हिडिओ बनवला की ब्लर असू द्या, काही असू द्या, तो टाकला यूट्यूबवर. आणि पहिल्या तर सुरुवातीला हिंदी आणि मराठी लोक बोलणारे, ते हिंदीचं कसं मराठी एखादा शब्द तोंडात येतोच येतो, त्याच्यामुळे हिंदीही आपण व्यवस्थित एवढं बोलू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला खूपच दिवस झालेले आहेत. नाहीतर माझ्या व्हिडिओमध्ये मी खूपच असा प्रयत्न करत आहे की ज्या लोकांचे व्हायरल झालेले आहेत तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तशा चुका तुम्ही करू नका आणि जर चॅनल बनवायचं असेल तर नक्की तुम्ही काहीतरी तुमच्यात कला आहे ती यूट्यूबद्वारे बाहेर आणू शकता. आणि खूप लक बाय चान्स असतो, एखाद्याचं लगेच व्हायरल होतं. पण ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की तुमचे व्हिडिओ चांगले असू द्या. एक स्मार्ट मोबाईल आपल्याला काहीतरी स्मार्ट घडवून देतोय, हे आपल्या पुढच्या भवितव्यासाठी खूपच छान होणार आहे. खूप छान भरपूर लोक त्याच्यावरून खूपच कमवत आहेत. व्ह्यूजनुसार पैसे आहेत. तर मी म्हणते तुम्हीही करायला हवं आणि लोकांपर्यंत आपल्या कला काही असतील. आता भरपूर बायकांमध्ये खूपच कला असतात, पण घरातून बाहेर न पडण्यामुळे त्या अशाच आपल्यामध्ये राहतात. आपण काही करू शकत नाही, कारण मुलांबाळांना किंवा काही असू द्या घरातलं काम करत करत जॉब करणं अशक्य होतं. त्याच्यामुळे यूट्यूब हा तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. तुम्ही जरूर करू शकता आणि आज नाही उद्या नाही परवा आपल्याला सक्सेस जरूर भेटणार आहे. फक्त एक डेअरिंग पाहिजे कॅमेऱ्यासमोर आपली चांगलं काम करण्याची आणि लोकांपर्यंत काहीतरी नवीन दाखवण्याची. तेव्हा लोक आपल्याला बघू शकतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि अजून काही यूट्यूबबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला नक्की जरूर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबा. चला तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.